रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांचा प्रश्न मी वेळोवेळी मांडून आंदोलन छेडले, परंतु आमदारांनी आपल्या नातलगांच्या कारखान्यावर अधिक लक्ष दिले। त्यांच्या व्यंकटेश कृपा शुगर मिलच्या बांधकाम परवानगीच्या शर्तींचा भंग त्यांनी केलाय। कर चोरी हे मुद्दे आधी मांडल्याने आता चौकशांना सामोरे जावे लागत असल्याने सध्या आमदारांनी दबाव तंत्राचा वापर सुरू केलाय। व्यंकटेश शुगर मिलसाठी घेतलेले शेअर्स कुठे आहेत? अशोक पवारांच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रॉपर्टी व्यंकटेश कारखान्याला का तारण दिल्या? अशोक पवार कुटुंबीय व संदीप तौर यांच्या व त्यांच्या कारखान्याचे आर्थिक हितसंबंध तपासासाठी आता आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा व केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार आहोत। व्यंकटेश कारखान्याच्या शर्तभंग व कर चोरीचा मुद्दा मांडला। आता त्यांच्या चौकशांच्या भीतीपोटी अशा प्रकारच्या अब्रू नुकसानीच्या नोटिसा देऊन दबाव तंत्र वापरण्याचे काम सुरू केलंय। मला 10 कोटींची नोटीस पाठवली, तशी अजितदादांना का पाठवली नाही व त्यांना माफी मागायला का सांगितले नाही? कारण त्यांनीच तर जाहीर सभेत सांगितले होते की अशोक पवारांनी व्यंकटेश कृपा सुरू केला म्हणून। या व अन्य मुद्द्यांवर संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत चर्चा केली आहे। यावेळी भाजपचे माजी शिरूर तालुका अध्यक्ष रामचंद्र निंबाळकर, सणसवाडीचे माजी उपसरपंच सागर दरेकर, माजी तालुका संघटक सरचिटणीस गोरक्षनाथ काळे, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, श्रीकांत नरके, लक्ष्मण भगत, गणपतराव फराटे, ठकसेन ढवळे, विश्वनाथ ढवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। आज आपण जी तुम्हाला जी 10 कोटीची नोटीस आलेली आहे त्या संदर्भात जी पत्रपरिषद घेतली, तर काय सांगाल आपण त्याबद्दल? आम्ही घोडगंगा बचाव शेतकरी बचाव हे आंदोलन जाहीर केलं, कारण घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा कर्जबाजारी होऊन आज त्याची अवस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहे। पुणे जिल्ह्यात असाच एक कारखाना बंद पडला, अद्याप तो सुरू झालेला नाही आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही आंदोलन छेडलं असता सन्माननीय आमदार अशोक पवार हे जी चेअरमन होते आणि 1999 साली ती चेअरमन झाली। त्याच 2001 साली त्या ठिकाणी व्यंकटेश कृपा शुगर मिलची नोंदणी झाली। आमचा नव्हे सगळ्यांचा आरोप हा होता की इकडे घोडगंगाचा वापर करून आपण व्यंकटेश उभा केला। 2,500 टनांची क्षमता असलेला व्यंकटेश आज 7,500 टन क्षमतेचा उभा राहत आहे, त्याचं काम सुरू आहे। आणि दुसरीकडं 2,500चाच घोडगंगा जो 10 वर्षा अगोदर सुरू झालेला तो मात्र बंद पडण्याच्या अवस्थेत आहे। या फार मोठा भ्रष्टाचार होऊन ह्या गोष्टी घडलेल्या आहेत। आम्ही आमदार अशोक पवारांना आव्हान केलं होतं, एक तर तुम्ही आता घोडगंगा सोडा, भरपूर लोटायचा तो लुटला, तुम्ही तुमचा व्यंकटेश सांभाळा, अन्यथा घोडगंगाचं 7,500चं विस्तारीकरण करा, तोपर्यंत व्यंकटेशचं थांबवा। नाही सल होत तर मग मात्र आम्हाला आंदोलन करावं लागेल। आणि व्यंकटेशच्या संदर्भात 2 चौकशा या ठिकाणी शासनाने बसवलेल्या आहेत, एक शर्तभंगेचा आणि एक करचोरीचा। त्या चौकशा सुरू आहेत। कुठल्याही परिस्थितीत या चौकशा त्यांच्या विरोधात जाणार आहेत आणि म्हणून पायाखालची वाळू सरकली व जर व्यंकटेश बंद पडला तर जे आजपर्यंत दुसऱ्याच्या अन्नात माती कालवत आले, स्वतःच्या ताटात जेव्हा माती पडायला लागली त्या टायमाला त्यांना जाणीव झाली की अरे हे चुकीचं होते आणि म्हणून आमच्यावर दबाव आणण्यासाठी दबाव नीती म्हणून खरं तर व्यंकटेश कृपा आणि ज्यांनी नोटीस पाठवली ते सन्माननीय संदीपराव तौर यांच्यावर आमचा कुठला आक्षेपही नव्हता आणि त्यांचं आमच्या ज्या काही पत्रव्यवहार किंवा सोशल मीडियावर ज्या काही आम्ही पोस्ट टाकतो त्याच्यात त्यांचा नावाचा उल्लेखही नव्हता, परंतु सातत्याने दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली पोळी भाजायची हे सन्माननीय आमदार अशोक पवार यांची नीती। त्यांनी आपल्या मेवण्याला पुढं करून आम्हाला 10 कोटीची माफी मागा नाही तर 10 कोटीची नुकसान भरपाईची नोटीस पाठवली। याला आम्ही कुठल्याही प्रकारे भीक घालत नाही, कारण आम्ही व्यापक समाजासाठी आंदोलन करत आहोत। 20,000 शेतकऱ्यांच्या संदर्भात हे आंदोलन आहे। दुसरी बाब या ठिकाणी अशी निदर्शनास आली की व्यंकटेश कृपानी जवळपास 10 ते 12,000 शेतकऱ्यांचे प्रत्येकी 10,000 रुपये याप्रमाणे शेअर गोळा केले, परंतु त्यांना कुठे हिशोब नाही, सर्टिफिकेट नाही केली, त्याचा बेनिफिट मिळत नाही। ही बाब या ठिकाणी पुढं आलेली नाईलाजाने आमच्या व्यंकटेशच्या संदर्भात कुठली तक्रार नसताना अशोक पवारांनी आपल्या मेवण्यांना पुढं करून ही जी काही चाल खेळलेली आहे आणि ही जर उद्या न्यायालयात किंवा चौकशीपर्यंत गेली, शासकीय कार्यालयापर्यंत गेली आणि जर व्यंकटेश बंद पडला तर त्याला आमदार अशोक पवारही जबाबदार असतील, आम्ही जबाबदार नाही। कारण याच्या चौकशीची आम्ही फाईल आता केंद्रीय सहकार मंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे देणार आहोत, कारण शेअर घोटाळा
आणि व्यंकटेश कृपा गोडगंगा याचे जे काही आपापसातले व्यवहार असतील याचा आता तपास होणं गरजेचं आहे. हा तपास झाला तरच सत्य समोर येईल. म्हणून या ठिकाणी हे आंदोलन तर थांबणार नाहीच, परंतु ही नोटीस आम्हाला मान्य नाही. तुम्ही जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आमचा व्यंकटेश कृपावरती कुठलाही आक्षेप नाही, तो घोडगंगा संदर्भात तुम्ही विषय मांडला, परंतु आता तुम्ही जे हे सगळे बंच दिले, कागदपत्र दिले, त्याच्यामध्ये आमदार अशोक पवार, त्यांचे चिरंजीव, मुलं आणि सर्व कुटुंबीय आणि ते सगळं त्या कर्ज प्रकरणाला तारण आहेत. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? त्यांचं नातं काय आहे? आता व्यंकटेश कृपाची आणि माननीय सन्माननीय संदीप राऊत यांनी जी नोटीस दिली त्यामध्ये उल्लेख केला आहे की अशोक पवारांचा देशाशी काही संबंध नाही. हा आमचा इंडिव्हिज्युअल कारखाना, मी चेअरमन आहे, परंतु हे सिद्ध करण्यासाठी आम्ही ती कागदपत्र समोर आणलेली आहे की व्यंकटेश कृपाला आमदारांच्या सौभाग्यवती सुजाता भाभी अशोकराव पवार, त्यांची कन्या आम्रपाली अशोकराव पवार, दुसरी कन्या सायली अशोकराव पवार आणि आत्ता जे घोडगंगाचे चेअरमन आहेत ऋषिराज अशोकराव पवार यांची शिरसगाव काटा आणि मांडवमणी येथील स्वतःची खाजगी जमीन व्यंकटेश कृपाच्या कर्जासाठी तारण म्हणून दिलेली आहे. ही एकदा दोनदा नाही तर आत्ता लेटर 2021चे सुद्धा कागदपत्र आमच्या हातात आहे की हे त्या कर्जाला जामीनदार आहे. आज सख्खा भाऊसुद्धा कोणी कोणाला तारण राहत नाही आणि शेकडो कोटींच्या कर्जासाठी हे कुटुंब व्यंकटेशला जर जामीन राहत असेल तर नक्कीच त्यांचा त्या ठिकाणी सहभाग आहे. आणि हा कारखाना अशोकराव पवारांनी उभा केला हे या राज्याचे विरोधी पक्षनेते माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी मांडवमणी येथील जाहीर सभेत सांगितलं की अशोकनी व्यंकटेश सुरू केला. आता वैधानिक पदावर असणाऱ्या माणसांचा शब्द जर चुकीचा असेल तर ही नोटीस आम्हाला काढण्याऐवजी माननीय सन्माननीय संदीपराव तवरे यांनी अजितदादांना माफी मागायला सांगायला पाहिजे होती आणि अजितदादांच्यावर ही अब्रुनुष्कांचा गुन्हा ची नोटीस द्यायला पाहिजे होती, आम्हाला नाही.